Today we will see the next definition, that is instantaneous velocity, then we will see instantaneous speed. Yesterday we have discussed definition for velocity and speed. The rate of change of displacement is called as velocity of object, and the rate of change of distance with respect to time, it is said to be a speed. Velocity म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. हे दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. वन क्वांटिटी इज सेड टू बी स्केलर अँड सेकंड क्वांटिटी इज सेड टू बी अ वेक्टर क्वांटिटी. नाउ instantaneous velocity. Instantaneous velocity at given instant of time is called as the instantaneous velocity. आणि त्याची आणखी एक डेफिनेशन आहे, the limiting value of velocity. The limiting value of the velocity is also called as the instantaneous velocity. So velocity at given instant of time. This is the definition of instantaneous velocity. Velocity at given instant of time is called as the instantaneous velocity or limiting value of the velocity. Okay, so I think that limiting value is not, limiting value of the average velocity is called as the instantaneous velocity. So for this case, this instantaneous velocity VIN can be written as limit delta t tends to 0, it is dx by dt. This is the actual definition of instantaneous velocity. Why in some cases there is a limit? Because this limit concept you are going to study in the mathematics. Mathematics मध्ये ही concept तुम्हाला असणार सांगितले. तरी पण in terms of physics हे limit delta t tends to 0 याचा अर्थ काय? Even change in time reduces to 0. जरी change in time 0 झाला तरी हा रेशो काय असतो, 0 होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण velocity घेतली ऑब्जेक्टची, ओके, here is a displacement, here is a time. डिस्प्लेसमेंट आपण टाइम काय म्हणतो आपल्याला, velocity. मग असा काहीतरी ग्राफ आहे असं समजूया. प्रत्येक पॉइंट कसा आहे, व्हेरिएबल आहे. इथं काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, इथं टाइम t1, इथं टाइम t2, या ठिकाणी टाइम t3 आणि या ठिकाणी असणार आहे टाइम t4. ओके, डिस्प्लेसमेंट या ठिकाणी असणार आहे x1, डिस्प्लेसमेंट या ठिकाणी असणार आहे x2, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल या ठिकाणी असणार आहे x3 आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं किती असणार आहे x4. सो बघा इथं टाइम t1 इंटरवल, टाइम t1 ला डिस्प्लेसमेंट x1, टाइम वाढला t2 डिस्प्लेसमेंट वाढला x2, टाइम वाढला t3 डिस्प्लेसमेंट वाढला x3, टाइम वाढला शेवटी किती झाला तो t4 झाला, डिस्प्लेसमेंट किती झालं x4. ओके, आता याची मला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. मी दोन या केसमध्ये लाइन्स काढतो. This is point A, this is point B, this is pointer C and this is pointer D. हा AB. या A पासून B ला गेलो, या सगळ्यांची ॲव्हरेज कुठे असणार आहे, इथं कुठे असणार आहे. ओके, आणि C पासून जर D ला गेलो, C to D, तर यांची ॲव्हरेज कुठे असणार आहे, इथं असणार आहे. ॲव्हरेज ऑफ CD पाथ, CD हा जो पाथ आहे, आणि बघा ना ग्राफ काय आहे, x अपॉन t. स्लोप काय असतो, स्लोप म्हणजे काय असतो, x अपॉन t ना ग्राफचा. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम तुम्हाला काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते ना. मग पार्टिकल स्टार्ट झाला a पासून, c ला गेला, d ला गेला, b ला एंड झाला. तर a टू b पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे यांची ॲव्हरेज व्हॅल्यू कुठे असणार आहे, इथं असणार आहे. परत c पासून d ला गेला, या सगळ्यांचा ॲव्हरेज कुठे असणार, इथं असणार आहे सेंटरलाच. ओके, त्यामुळे पूर्ण कर्वचा सेंटर या ठिकाणी मी इथे घेतो. ओके, आता बघा बी पॉइंटला टाइम फॅक्टर t4, बी पॉइंटला x फॅक्टर x4, बी आणि इथं a. बी ला डिस्प्लेसमेंट किती झालंय पार्टिकलचं x4, a ला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, इट इज x1. बी पॉइंटला टाइम इंटरव्हल किती आहे पार्टिकलचा t4, तर a पॉइंटला टाइम इंटरव्हल किती आहे पार्टिकलचा t1. बरोबर, मग मी असं म्हणू शकतो x4 बार डिस्प्लेसमेंट माइनस x1 बार divided by t4 bar
नाही T4 मायनस T1 हे काय मिळालं चेंज इन डिस्प्लेसमेंट दिस इज डेल्टा एक्स चेंज इन डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स आणि हे काय मिळालं चेंज इन टाइम डेल्टा टी मग चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला काय मिळतं इट इज वेलॉसिटी ओके वेलॉसिटी कसली वेलॉसिटी एव्हरेज वेलॉसिटी का इथे x4 x1 T4 T1 या सगळ्यांचा एव्हरेज इथं आहे म्हणून हा पूर्ण जो जर्नी आहे पार्टिकलचा डिस्प्लेसमेंटचा या सगळ्यांचे एव्हरेज व्हॅल्यू इथं असणार आहे म्हणजे हे डेल्टा एक्स बाय डेल्टा टी काय मिळाले वेलॉसिटी आय कॅन से दिस इज सेड टू बी अ एव्हरेज वेलॉसिटी किंवा तुम्ही जर दोन पॉईंट घेतला फक्त सी आणि डी या दोघांचा मीन कुठे असणार आहे तर या कर्वच्या इथं सेंटर असणार आहे ओके सो हियर दिस वेलॉसिटी आय कॅन से इट इज average it is average velocity या सगळ्यांचा एव्हरेज इथंच आहे सेंटरला ओके इन्स्टेड ऑफ दॅट आय विल कन्सिडर नाउ 2 पॉइंट्स सी डी आता सी डी मध्ये बघा T3 T2 या ठिकाणी काय मिळणार आहे डेल्टा टी x3 x2 या ठिकाणी काय मिळणार आहे डेल्टा x so x3 x2 that gives delta x T3 T2 that gives delta t now try to overlap D on C okay if D approaches towards C if point D हा D पॉइंट जर C कडे आला तर काय होणार आहे बघा if point D approach towards C हा D जर C कडे आला तर डेल्टा टी काय होणार आहे कमी कमी होणार आहे D पॉइंट इथे घेतला इथे गेले शेवटी D पॉइंट होणार आहे C पॉइंट वरती ओव्हरलॅप होणार आहे C देन डेल्टा टी काय होणार आहे रिड्यूसेस जो डिफरन्स होता D इज मूव्हिंग इथे होता नंतर D इथे घेतला म्हणजे जसा D येणार C कडे तसा हा डेल्टा टी काय होणार आहे कमी होत येणार आहे ओके सो डेल्टा टी रिड्यूसेस when D overlap on C then ज्यावेळेला D C वरती ओव्हरलॅप होईल त्याला काय होणार आहे डेल्टा टी टेंड्स टू 0 होणार आहे बघा ज्यावेळेला D पॉइंट C वरती ओव्हरलॅप होणार आहे त्याला डेल्टा टी काय होणार आहे टोटली 0 होणार आहे ना D पॉइंट बघा C कडे येणार आहे म्हणजे डेल्टा टी काय होणार आहे कमी त्याच वेळेला डेल्टा x चा काय कमी होणार आहे when delta t reduces to 0 okay delta t reduces to 0 then what will be the nature of the curve हे तर C होतं हे तर D होतं असं होतं आपल्याला बरोबर C D या ठिकाणी काय झालं डेल्टा टी टोटली 0 झाला मग या C च्या करस्पॉन्डिंग काय आहे टाइम T2 आहे C च्या करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट किती आहे x2 आहे C च्या करस्पॉन्डिंग टाइम T2 C च्या करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट x2 म्हणजे इवन डेल्टा टी रिड्यूसेस टू 0 द रेशो x upon t or change in displacement with respect to change in time okay change in time when delta t tends to 0 हे असं लिहितात लिमिट डेल्टा टी जरी 0 झाला चेंज इन टाइम तरी काय राहतं हा जो फॅक्टर आहे dx by dt चेंज इन डिस्प्लेसमेंट x1 to x2 गेला बघा ना आता या C पॉइंटला काय आहे C पॉइंटला काय बघा T2 C पॉइंटला टाइम फॅक्टर किती आहे T2 C पॉइंटला x फॅक्टर किती आहे x2 x1 चा x2 झाला T1 चा T2 झाला म्हणजे टाइम चेंज झाला चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम सो दिस इज dx by dt as t tends to 0 I can write limit delta t tends to 0 dx by dt और हे dx by dt हे डेरिव्हेटिव्ह आहे ते तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये शिकवतील हे असं घेतो मी डेल्टा x by डेल्टा t ओके आता C this is the equation limit delta t tends to 0 dx by dt that is the value of instantaneous velocity so how you can define instantaneous velocity जर टँजेंट काढली CD ला टँजेंट काढली इथं पॉइंट आहे ओके मग बघा या पॉइंटला काय x by t वेलोसिटी या पॉइंटला काय x by t वेलोसिटी x by t वेलोसिटी x by t वेलोसिटी ओके या सगळ्यांची एव्हरेज कुठे आहे इथं आहे तिथून टँजेंट काढली ही टँजेंट मी म्हणतो PQ
ही टँजेंट मी काय म्हणतो PQ. ओके, वी आर डिस्कसिंग ओनली फॉर दिस CD. ओके, मग ह्या टँजेंटला काय असणार, ह्या टँजेंटचा स्लोप सांगा बरं. ह्या टँजेंटचा स्लोप काय असणार आहे सांगा बरं. हा काय आहे y ॲक्सिस आणि हा आहे x ॲक्सिस. y ॲक्सिसला काय डिस्प्लेसमेंट, x ॲक्सिसला काय टाइम फॅक्टर. स्लोप काय झालं सांगा. स्लोप ऑफ दिस लाईन y बाय x आहे. ओके, y ॲक्सिसला काय x, x ॲक्सिसला काय t. म्हणजे स्लोप काय आला परत x बाय t आला ना. मग x बाय t म्हणजे काय परत डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम दॅट यूज द वेलोसिटी. याला म्हणतात इन्स्टंटेनियस velocity. It is said to be instantaneous velocity. Why? Velocity at given instant of time. त्या वेळेला वेलोसिटी ऑब्जेक्टची किती होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं वेलोसिटी होती 2 किलोमीटर पर सेकंड, इथं होती 3 किलोमीटर पर सेकंड, 4 किलोमीटर पर सेकंड, 5 किलोमीटर पर सेकंड. ओके, सगळ्यांचा ॲव्हरेज इथं आला. सगळ्यांचा ॲव्हरेज सपोज या ठिकाणी आहे 3.5 किलोमीटर पर सेकंड. Velocity of object at given instant of time. Velocity of object at given instant of time is called as a instantaneous velocity at that time. तुम्ही जर चाललाय स्पीडनं, तुम्ही गाडीवरून चाललाय, तुमचं गाडीची स्पीड असेल 10 किलोमीटर पर सेकंड, 20 किलोमीटर, 30, 40. म्हणजे ज्याला t = 1 सेकंद असेल तुमची वेलोसिटी आहे 10 किलोमीटर पर सेकंड. टाइम t = 2 सेकंद असेल तुमची वेलोसिटी असेल 30 किलोमीटर पर सेकंड पर आवर. टाइम असेल 3, युअर वेलोसिटी 40. टाइम असेल 4, युअर वेलोसिटी 50. बट सी 10 मीटर पर सेकंड व्हॅन 1 सेकंड, 20 मीटर पर सेकंड ज्याला टाइम 2 सेकंद असेल तर, 30 मीटर पर सेकंड ज्याला टाइम 3 सेकंद असेल तर. वेलोसिटी ॲट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड एज द इन्स्टंटेनियस वेलोसिटी. वेलोसिटी ॲट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम, त्यावेळेला ऑब्जेक्टची असणारी वेलोसिटी ती त्याची काय असते इन्स्टंटेनियस वेलोसिटी. ओके, सो कीप इन माइंड इवन यू आर मूव्हिंग विथ अ व्हेकल, द स्पीड ऑफ युअर व्हेकल is said to be 50 km per hour at a particular interval of time. So your velocity at given interval of time it is said to be a instantaneous velocity. And keep in mind this is the formula for instantaneous velocity. Limit delta t tends to 0. याचा अर्थ काय, डेल्टा टी जरी 0 झाला तरी हा रेशो 0 होत नाही. याची काहीतरी व्हॅल्यू इथे प्रेझेंट असते x upon t. So this is said to be instantaneous velocity. If this is the instantaneous velocity, v bar, I can define instantaneous speed v. Instantaneous speed means the velocity, the speed of the particle or speed of the object at a given instant of time is called as the instantaneous speed. दोघांचे डेफिनेशन एकच आहे, instantaneous velocity and instantaneous speed. What is instantaneous velocity? Velocity at given instant of time is called as instantaneous velocity किंवा limiting value of average velocity. Limiting value of average velocity is also called as instantaneous velocity. And what is the definition of instantaneous speed? The speed of particle or speed of the object at given instant of time is called as instantaneous speed, or limiting value of average speed is also called as the instantaneous speed. So instantaneous speed and instantaneous velocity, you should keep in mind these two definitions. Okay. So as we have discussed displacement of the particle, so the next point will be the position time graph. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, that object perform the motion in a particular direction with respect to time. मग जसं टाइम वाढत जाईल तसं बॉडीचं काय होतं किंवा त्या ऑब्जेक्टचं काय होतं, डिस्प्लेसमेंट वाढत जातं. टाइम वाढला डिस्प्लेसमेंट वाढतं, टाइम कमी झालं डिस्प्लेसमेंट कमी जातं. हे कशा डिपेंड आहे, तुम्ही फोर्स त्या बॉडीवरती किती अप्लाय केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू अप्लाय force on the body, then this body after certain interval of time reaches to this position. म्हणजे इथं x is equal to 0 आहे, या ठिकाणी काय झालं डिस्प्लेसमेंट x1 झालं,
त्याला टाइम काय होता t1, इथे टाइम काय होता 0. जसं टाइम वाढत जाईल तसं काय होणार आहे, बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत जाणार आहे. दिस इज द सेम हियर डिस्प्लेसमेंट x2. हे कशावर डिपेंड आहे, अप्लाइड फोर्स. तुम्ही बॉडीला कसं पुश करताय, तुम्ही जितके जास्त पुश करणार काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट तेवढं वाढत जाणार आहे मिनिमम टाइम इंटरवलमध्ये. ओके, सो डिस्प्लेसमेंट अँड displacement with respect to time, it is totally depends upon how much applied force is applied. Okay, मग बघा डिस्प्लेसमेंट झालं बॉडीचं विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम. मग आपण काय करायचं आहे, आता पोझिशन टाइम ग्राफ स्टडी करायचा आहे. एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याचा पोझिशन टाइम ग्राफ कसा प्लॉट करायचा ते बघायचं आहे. सो दिस इज द फर्स्ट ग्राफ. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर त्याचा पोझिशन आणि टाइम या दोघांचं रिलेशन कसं दाखवायचं. इकडं आहे टाइम, इकडं आहे पोझिशन. रेस्टला आहे, मोशनमध्ये आहे का नाही. तुम्ही किती पण टाइम वाढवा, 1 सेकंड 2 सेकंड 10 सेकंड 20 सेकंड, बॉडी मोशनमध्येच नाही आहे तर काय असणार आहे, बॉडी विच इज ॲट रेस्ट असणार आहे. हां, त्याचा ग्राफ असा असणार आहे. इवन इन्क्रीज टाइम 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 4 सेकंड. x वाढला का नाही, x remains the same. So this is the graphical representation for position time graph when object is at rest. तुम्ही स्टेडी थांबलाय, टाइम वाढत चाललाय, तुम्ही डिस्प्लेस झाला का नाही, तुम्ही आहे त्या पोझिशनला थांबलाय म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट काय झालंय, 0 झालंय. जरी टाइम आता वाढत आला, मी या ठिकाणी उभारलोय, टाइम पुढे चाललाय, मी पुढे गेलो का नाही, मी या ठिकाणी थांबलो म्हणजे माझा आणि टाइम, माझ्या डिस्प्लेसमेंटचा आणि टाइमची रिलेशन कसं आहे, हे असं रिलेशन आहे. Displacement doesn't take place even increasing time. So this is said to be displacement position. And here position time graph when object is at rest. Okay. When object is moving with uniform speed or uniform velocity. Velocity चा अर्थ काय? वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. युनिफॉर्मचा अर्थ काय बघा, युनिफॉर्म बॉडी कव्हर्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म वेलोसिटी. तुमची जर गाडी एका कॉन्स्टंट स्पीड जर असेल 60 km/h म्हणजे तुमच्या गाडीची वेलोसिटी किती आहे, युनिफॉर्म वेलोसिटी दॅट इज सेड टू बी 60 km/h. फॉर एक्झाम्पल बघा, बॉडी इथं पोझिशन ए ला आहे, इट कव्हर 1 मीटर इन 1 सेकंड. इन द नेक्स्ट सेकंड पुढच्या त्याच सेकंदाला म्हणजेच 1 सेकंड, पण टोटल टाइम किती झाला 2 सेकंड. या पोझिशन ए पासून बी ला गेल्यावरती 1 मीटर आपण 1 सेकंड म्हणजे 1/1 काय मिळाली, व्हेलॉसिटी 1 मिळाली. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट किती झालं 1, टाइम किती आहे 1. बी टू सी ला जायला त्यानं बरोबर इक्वल डिस्टन्स कव्हर केलं. हे 1 मीटर कव्हर करायला त्याला परत टाइम किती लागला 1 सेकंड म्हणजे हा रेशो परत काय झाला, v = 1 मीटर पर सेकंड. सी पासून डी ला गेला ऑब्जेक्ट, डिस्प्लेसमेंट किती झालं 1 मीटर. हे 1 मीटर कव्हर करायला त्याला टाइम पण किती लागला 1 सेकंड लागला, पण टोटल टाइम किती लागला, इट इज 3 सेकंड. मग या ठिकाणी परत वेलोसिटी किती आली, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, वेलोसिटी इज 1 मीटर पर, velocity is said to be 1 meter per second. So at each point of the object, at each point A, B, C, D, A ला काय 0 आहे, ओके, असा ग्राफ असणार पोझिशन टाइम ग्राफ. At point B, displacement cover is 1 meter within the time period 1 second, 1/1 velocity 1. B to C, displacement cover 1 meter, time required 1 second, 1/1 1 meter per second. C to D 1 meter per second, velocity 1 meter per second. आता टोटल जर तुम्ही वेलोसिटी घेतला 3 सेकंदाला डिस्प्लेसमेंट किती करून झालं 1 मीटर 1 मीटर 1 मीटर म्हणजे 3/3 काय झालं परत 1 मीटर पर सेकंड. सो ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी मीन्स इट कव्हर्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. डिस्प्लेसमेंट जेवढं कव्हर करतात तेवढाच त्याला टाइम लागतो. इट इज सेड टू बी युनिफॉर्म वेलोसिटी. त्यावेळेला बॉडी कशी असते, द बॉडी विच इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी. मग पोझिशन आणि टाइमचं रिलेशन काय, जेवढ्या प्रमाणात डिस्प्लेसमेंट वाढलंय तेवढ्याच प्रमाणात टाइम वाढणार. मग ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी, त्याचं
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसा असेल बघा. इट्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कॅन बी स्ट्रेट लाईन ना. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेट लाईनचा स्लोप काय असतो ऑलवेज कॉन्स्टंट. तुम्ही स्ट्रेट लाईनला इथं x इथं t कोणताही पॉईंट घ्या, स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन ऑलवेज कॉन्स्टंट. मग याचा स्लोप काय आहे बघा. स्लोप फॉर एक्झाम्पल मी हा घेतो टाइम t1, हा घेतो डिस्प्लेसमेंट x1, या ठिकाणी घेतो टाइम t2, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घेतो x2. स्लोप कसा काढतो आपण, असंच काढतो ना, y2 और y बाय x. समजते का बघा, y बाय x. y बाय x म्हणजे काय बघा, y ऍक्सिसला x2 मायनस x1. x किती आहे t2 मायनस t1. मग y ला काय मिळालं डेल्टा x, x ऍक्सिसला काय मिळालं डेल्टा t. मग स्लोप काय येणार आहे, स्लोप इज इक्वल टू काय असतो y बाय x म्हणजेच डेल्टा x बाय डेल्टा t. हा स्लोप घ्या किंवा हा पुढचा स्लोप घ्या किंवा हा मागचा स्लोप घ्या. स्लोप ॲट ईच पॉइंट ऑन द स्ट्रेट लाईन रिमेन्स द सेम. प्रत्येक पॉइंटला जर स्लोप तुम्ही घेतला तर स्लोप हा सारखाच येतो डेल्टा x बाय डेल्टा t. म्हणून बॉडी कशी चालले, ऑब्जेक्ट कसा चाललाय, इट इज मूव्हिंग विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी. द ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी so that their graphical representation between position and time is like this. Straight line with a slope always equal to delta x by delta t. Uniform चा अर्थ काय, straight line, curve पण नाही, increasing नाही, decreasing नाही, this is to be straight line. का, कारण straight line ला सगळीकडे slope ची व्हॅल्यू काय असते constant. मग slope म्हणजे काय y by x म्हणजे x by t. x by t म्हणजे काय velocity. म्हणजे प्रत्येक पॉइंटला velocity कशी असणार आहे त्या ऑब्जेक्टची, ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, हे काय झालं. फॉर एक्झाम्पल सपोज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला बॉडी चालले, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला बॉडी चालले प्लस एक्स ऍक्सिस. ओके, इट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ॲट ऑल पॉइंट्स A, B, C, D, E. ओके, प्रत्येक ठिकाणी 1 मीटर बाय 1 सेकंड, 1 मीटर बाय 1 सेकंड, 1 मीटर बाय 1 सेकंड युनिफॉर्म व्हेलॉसिटी बॉडी चालले. आता तेच निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला आले तर ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशी आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तशीच युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशी असणार आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. ओव्हर इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला काय असणार परत A, B, C, D, E. इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम म्हणजे 1 मीटर 1 मीटर बाय 1 सेकंड, 1 मीटर बाय 1 सेकंड, 1 मीटर बाय 1 सेकंड. म्हणजे काय झालं, प्रत्येक पॉइंट व्हेलॉसिटी कॉन्स्टंटच आहे पण व्हेलॉसिटी कशी आहे निगेटिव्ह आहे. मग त्याचं ग्राफिकल नेचर कसं असणार आहे बघा. व्हेन मूव्हिंग युनिफॉर्म व्हेलॉसिटी हे काय आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, आता ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म velocity in a negative x direction. velocity तर कॉन्स्टंट आहे, फक्त डायरेक्शन काय झाली अपोजिट. डायरेक्शन काय झाली अपोजिट म्हणजे अशी झाली. बघा तुम्ही ज्या ठिकाणी स्लोप घेतला, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट घ्या. स्ट्रेट लाईनचा स्लोप काय असतो ऑलवेज कॉन्स्टंट. मग इथं काय असणार आहे या ठिकाणी हा x2 हा x1 इथून स्टार्ट झाला. मग x2 मायनस x1 परत या ठिकाणी परत या ठिकाणी याचं करस्पॉन्डिंग टाईम या ठिकाणी याचं करस्पॉन्डिंग टाईम या ठिकाणी. हा झाला पोझिशन टाइम ग्राफ फॉर दी ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग इन अ निगेटिव्ह एक्स डायरेक्शन विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. पॉझिटिव्ह डायरेक्शनला असणार असा स्लोप असणार आहे किंवा असा ग्राफ असणार आहे. निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला कसा असणार ग्राफ असा असणार आहे. म्हणजे याच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट. दोन्ही जर कंबाईन केला कसं दिसणार आहे बघा. इट लुक्स लाईक, दोन्ही जर तुम्ही कंबाईन केला इट लुक्स लाईक असा दिसणार.
तुम्ही जर हे कंबाईन केला तर तुम्हाला ग्राफ असाच दिसणार. पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह परंतु डिक्रीजेस ऑर रिड्यूसेस टू 0. ठीक आहे. दिस इज ग्राफिकल नेचर फॉर पोझिशन टाइम ग्राफ व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी और आय कॅन से युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके. आता आपण बघितलं, आता आणखीन एक पोझिशन टाइम ग्राफ आपण डिस्कस करायचा आहे. दॅट इज द लास्ट पॉइंट. तुम्ही निडल बघितला, निडल ऑफ द सेविंग मशीन. निडल काय करते की सपोज निडलची मेन पोझिशन असेल कम इन द फॉरवर्ड डायरेक्शन, म्हणजे पुढे ते निडल एक मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट करून परत जेवढ्या डिस्टन्सनं निडल पुढे आले तेवढ्या डिस्टन्स निडल परत काय होते मागे जाते. तेवढ्याच डिस्टन्सने निडल काय होते मागे जाते. निडल म्हणजे एक शिलाई मशीनची सुई पुढे पण येते, मध्ये पण येते, मागे पण जाते. सो दिस इज द फर्स्ट पोझिशन, दिस इज द सेकंड पोझिशन अँड दिस विल बी द थर्ड पोझिशन. म्हणजे जेवढ्या डिस्टन्सनं निडल पुढे आली तेवढ्याच डिस्टन्सनं निडल काय झाली मागे गेली. म्हणजे निडल काय करते, इट परफॉर्म ऑसिलेटरी मोशन्स. निडल इज परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन्स. त्या निडलचं काय होत असतं, ऑसिलेशन होत असतं. त्यामुळं त्याचा ग्राफ कसा काढायचा बघा निडलचा. ग्राफ ऑफ द निडल इज लाईक दिस. मग या ठिकाणी पोझिशन आणि टाइमचा रिलेशन कसा करायचा, ॲम्प्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढलं परत कमी झालं, परत वाढलं परत कमी झालं, परत वाढलं कमी झालं, वाढलं कमी झालं. दिस इज सेड टू बी ऑसिलेटरी, ऑसिलेशन झाले निडलचं, ऑसिलेटरी मोशन. निडल म्हणजेच ना ऑब्जेक्ट, ऑसिलेटरी मोशन ऑफ ऑब्जेक्ट. So this is said to be graphical nature of position time graph when object is moving in a oscillatory motion. So this is the graph for object is at rest, object is moving with the uniform velocity, straight line, slope is constant, object is moving with the uniform velocity in negative x direction, straight line with a negative slope. Okay, and this is the motion of needle or motion of the object in oscillations like this. Increasing 0, increasing 0, increasing 0. Okay, so these are the basic position time graph when object is under motion. So this question could ask for the examination for 3 to 4 marks. Okay, so we can stop here. Thank you.